तुमचं सगळ्यात मोठं स्वप्न, एखादी इच्छा जी मी पूर्ण करावी असं तुम्हाला वाटतं? काहीच नाही. मला जे हवं होतं ते सगळं मिळालेलं आहे मला. मला माहिती आहे तुम्ही खूप महत्वाकांक्षी आहात. काहीतरी इच्छा असणार पण तुम्ही बोलून दाखवत नाही. हा चान्स आहे स्वानंदी. सांगा प्लीज. वेळ घेऊन विचार करून सांगा. मला वृद्धाश्रमासाठी आणि एकूणच पर्यावरणासाठी काहीतरी छान काम करायचंय. ते तर तुम्ही कायम करता स्वानंदी आणि करत राहाल. आणि मी आहेच की तुमच्या जोडीला. मला तुमची पर्सनल इच्छा जाणून घ्यायची. अहो, पर्सनल इच्छा अशी खरंच काही नाहीये. मला तुम्ही मिळालायत राजवाडे. तर आयुष्यातला प्रत्येक क्षण मला तुमच्या बरोबर घालवायचा आहे. असाच तुमचा हात धरून लांबवर चालत जायचंय. अच्छा, म्हणजे ट्रेकिंग किंवा रोड ट्रिप? अगदीच तसं नाही, पण हो, तुम्ही, मी, आजूबाजूला सुंदर निसर्ग, पक्ष्यांचा किलकिलाट, स्वच्छ निरोगी हवा. थोडक्यात काय तर मला आयुष्यातला प्रत्येक क्षण तुमच्या बरोबर असायचा आहे. मी तुमच्या बरोबरच आहे स्वानंदी. आणि तुमचाच आहे. हा, आणि मध्ये मध्ये मला असं छान सुंदर जेवणाचं सरप्राईज मिळालं की बास, मग सगळं मिळालं. हा, हे एवढं सगळं नाही आहे. आणखी एक गंमत आहे छोटीशी. काय? आहे. तुम्ही जरा डोळे बंद करा प्लीज. राजवाडे. अहो करा ना. ओके. मी सांगेपर्यंत उघडायचं नाही तर डोळे. नाही. 1 2 3. गुलाबजाम हे सुद्धा तुम्ही बनवले? मी बनवलं. नाही नाही, हे म्हणजे आता अति झालंय. आता मला सगळं सोडून सगळ्यात आधी गुलाबजाम खावं लागेल. अर्थात लगेच. एक मिनिट. हो, हे काय केलं तुम्ही आता? हा, काय केलं? ते तुम्ही सॅनिटायझर लावलात हाताला. हा, आता एकमेकांच्या सहवासात काही वाईट गुण सुद्धा येतात की आपल्यात. ती मराठीत एक म्हणे तसं, ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या वाढ नाही पण गुण लागला. तुम्ही पण तर माझ्यासारखा फुर्र करून चहा प्यायला लागलायत. एकमेकांचा रंगच चढतो की नाही? आणि नुसता चढत नाही, मुरतोय जसे हे गुलाबजाम मुरलेत पाकात. घ्या. हाय, आधी तुम्ही. स्वानंदी प्लीज.